आय एम नॉट अ गुड ॲक्टर. आय एम नॉट अ गुड ॲक्टर जेन्युइनली. येस, सिन्सिअरिटी येस आहे. genuinely feel ki Shreyas is a very sincere actor. मराठीमध्ये अजून बरेच रोल ड्यू आहेत आणि त्यांना ते मिळायलाच पाहिजे. आत्ता ती बोबड्या बोबड्या ह्याच्यात काही बोलायची ती आता स्पष्ट की डॅडा नाही डॅडा वगैरे असं जेव्हा हो असं जेव्हा काय काय तुमच्या समोर येतं तेव्हा इतका पटकन जातोय तो वेळ. त्यामुळे ते क्षण तुमचे जगणं खूप महत्वाचं आहे. आणि दॅट पर्सन सेड की असं काहीतरी झाल्यावर यू स्टार्ट व्हॅल्युईंग दॅट पर्सन मोर. पण मला असं वाटतं आय हॅव ऑलवेज व्हॅल्यूड हिम. कुठेतरी असं वाटलं की या निमित्ताने जर का आपण थोड्याफार प्रमाणात तरी आईला तिचं क्रेडिट जे आहे जे ड्यू आहे ते जर का देऊ शकलो त्यावेळेला असं जाणवलं की आई खरं तर नेहमी बॅकफुटला असते, पडद्यामागे असते, बरंच काय काय करत असते आयुष्यभर कुटुंबासाठी सगळ्यांसाठी. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. मर्दिनी या चित्रपटाचा टीजर आलेला आहे, गाणंही आऊट झालेलं आहे आणि या चित्रपटाबद्दल आणखीन आपण जाणून घेणार आहोत. निर्माते श्रेयस तळपदे, दीप्ती तळपदे आणि दिग्दर्शक मयेकर सर आहेत आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आणि हे एक छान गोंडस हे पण आपल्या आज मुलाखतीमध्ये सहभागी झालंय. ते अधूनमधून तुम्हाला या इंटरव्ह्यूमध्ये दिसेल. पण सर तुमच्यापासून सुरू करेल, कारण मर्दिनी बद्दलची उत्सुकता होती. तुम्ही पोस्टर आणलं आणि त्यानंतर प्रार्थना आहे या चित्रपटात, ते एक वेगळेपण असेल किंवा मग त्याची स्टोरी लाईन ज्या पद्धतीनं समजते आतापर्यंत. टीजर आल्यानंतर आम्ही बघितलं ज्या पद्धतीनं प्रत्येकाचं नाव येत होतं त्याच्यामध्ये आईचं नाव असणं, काय काय वाटत होतं त्याबद्दल? कारण सगळे आम्ही कलाकारांशीही बोलले, तेही भरभरून सांगतायत त्या गोष्टीचा आनंद. फिल्म ॲक्च्युली आईची आहे. ओके. आणि मग सगळा प्रोसेस जेव्हा चालू होता एडिट वगैरे आणि मग आता प्रमोशनला आपण सुरुवात करायची त्यावेळेला असं जाणवलं की आई खरं तर नेहमी बॅकफुटला असते, पडद्यामागे असते, बरंच काय काय करत असते आयुष्यभर कुटुंबासाठी सगळ्यांसाठी. पण तो ड्यू तिला मिळतो का दरवेळी? तर कदाचित नाही. बऱ्याचदा तिला आपण ग्रँटेड घेतो, गृहीत धरतो आणि नाही आईने हे केलंच पाहिजे, आई तर हे करेलच वगैरे वगैरे असं होतं. पण नेहमी वडिलांचं नावच पुढे असतं की अरे ह्याचा मुलगा वगैरे असं. सो कुठेतरी असं वाटलं की या निमित्ताने जर का आपण थोड्याफार प्रमाणात तरी आईला तिचं क्रेडिट जे आहे जे ड्यू आहे ते जर का देऊ शकलो तर वाय नॉट. सो इट इज अ स्मॉल डेडिकेशन फ्रॉम आवर साईड. आमच्या आयांना ते एक छोटंसं डेडिकेशन आहे आमच्याकडनं की तुम्ही आजपर्यंत जे केलं आहे ते त्याची जाणीव आहे आम्हाला आणि त्याची जाणीव आणि कुठेतरी भरपाई तर करूच शकत नाही, पण फुल न फुलाची पाकळी थोडंसं आमच्याकडून जर का काही युजली आपण म्हणतो की समोरच्यानी बोललं पाहिजे की आय लव्ह यू, मला खरंच बाबा तू आवडतोस, तू आवडतेस, तू केलेलं काम आवडते. हे घरातल्या व्यक्तींकडनं ती कौतुकाची थाप जी आपल्याला अपेक्षित असते नेहमी ते कुठेतरी व्हावं. सो तेच आहे की मुलांकडनं आईला फार जास्त अपेक्षा नसतात, पण असं जेव्हा कधी होतं तेव्हा त्यांना खूप बरं वाटतं आणि दॅट इज ऑल दॅट मॅटर्स, दॅट इज ऑल दॅट काउंट्स. सो तुम्हाला काय वाटत होतं या थॉट बद्दल? खूप इमोशनल असं म्हणजे हे कॉन्सेप्ट जे आहे, बिकॉज ऑल अलॉंग म्हणजे लग्नाआधी इट वॉज दीप्ती दिलीप देशमुख, इट वॉज नेवर दीप्ती सीमा देशमुख. बरोबर. सो इट वॉज अ व्हेरी इमोशनल मोमेंट ऑल्सो आणि जेव्हा मी हे कंटिन्युअस हात चावणं चाललंय माझं. पण श्रेयसची ही आयडिया होती की काय वाटेल जर का आपण आईचं नाव लावलं तर, आणि इट वॉज सच अ ब्रिलियंट थॉट. त्यावेळेला मला असं वाटलं लाईक आय सेड की इमोशन्स रन व्हेरी हाय द मोमेंट आपण आईबद्दल बोलतो किंवा आईचा उल्लेख कुठे येतो. ऑल द अनसंग थिंग्स कम इन टू द फोरफ्रंट ज्या वेळेला आपण आईबद्दल बोलतो. सो दिस वॉज द आयडिया. आणि फिल्मची कॉन्सेप्टच मदर डॉटर मदर स्टँडिंग अप फॉर हर डॉटर अशी ही कॉन्सेप्ट आहे. सो वॉट बेटर दॅन अ रेंडिशन लाईक दिस टू मदर्स. किती छान. आणि तो थॉट पण मला असं वाटतं जेव्हा टीजरमध्ये आम्ही ते बघतोय ना, प्रत्येकाचं जेव्हा नाव वाचतोय ना त्याच्यात ती एनर्जी जाणवते
आणि आता ते चित्रपटाचा अर्थात तो थॉट आहेच, पण तिथूनच सुरुवात त्याची झालेली आहे. त्यामुळे मला वाटतं तो कनेक्ट जो आहे तो चित्रपटापर्यंत तो चांगलाच पोहोचेल. तर तुमच्याकडे जेव्हा निर्माते श्रेयस तळपदे आणि दीप्ती तळपदे असतात, अजून काय काय हवं? असतं? अजून काय अजून हवं? काय हवं? सगळंच मिळालं मला. म्हणजे सुरुवातीपासूनच गोष्ट जेव्हा ठरली ही करायची तेव्हा की सरांना मी गोष्ट पाठवली होती, सरांनी वाचली आणि 5व्या मिनिटाला कॉल आला होता की आपण ही गोष्ट करतो. इतक्या वर्षानंतर त्यांनी एक चित्रपट निवडलाय, तर त्यांना ती गोष्ट भावली, त्यांना आवडली, म्हणून त्यांनी करायचा डिसिजन घेतला आणि माझ्यावर विश्वास दाखवला. कारण पहिला चित्रपट आहे माझा आणि अशा प्रकारचा चित्रपट येणं, की इतक्या ग्रँजरचा चित्रपट येणं, अशा वेगळ्या विषयाचा चित्रपट येणं आणि त्यात आई आणि मुलीचं नातं आणि वेगळंच आहे. म्हणजे आत्तापर्यंतच्या ज्या रोमॅन्टिक आणि याचं सगळं जे फिल्म्स येतात त्यावेळी खूपच वेगळा विषय आहे. त्याच्यामुळे त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि जबाबदारी माझ्यावर टाकली ती खरंच खूप मोठी होती. आणि पहिल्यापासूनच मला काम करताना म्हणजे कुठेच असं जाणवलं नाही की मी नवखा आहे म्हणून त्यांनी अरे थांबा जरा असं कुठे काही कधीच नाही असं केलं. ऑफकोर्स पण तो मालिकांचा तो अनुभव जेव्हा आता मोठ्या पडद्यावर आपल्याला सादर करायचा, त्याच्यातले जे काही गोष्टी आहेत, जे एक्सप्लोर तुम्ही केलेलं आहे, ते इथे तुम्हाला कशा पद्धतीनं कामी आलंय? म्हणजे अगदीच प्रार्थनाच्या बाबतीत असेल, तिला कशा पद्धतीनं आपण प्रेझेंट करतोय ते असेल, किंवा इतरही कॅरेक्टर्स. नाही, आता कसं आहे की मालिकांचं ऑफकोर्स 25-26 मालिका झाल्या. आता ही करताना फिल्म प्रार्थना होती, पण प्रार्थना वेगळ्या प्रकारे म्हणजे अशा प्रकारे दाखवणं, म्हणजे आमचं जेव्हा गोष्टीबद्दल बोलणं सुरू होतं ना, की आत्तापर्यंत प्रार्थना अशी कधीच दिसली नाही की ज्या प्रकारचं पोस्टरमध्ये दिसते, तिचं वेगळेपण जे आहे ते. तर रोमॅन्टिक आणि अशा भूमिकांमध्ये प्रार्थनाने खूप काम केलेलं आहे. ग्लॅमरस भूमिका आत्तापर्यंत सगळ्याच वुमन सेंट्रिक इन अँड ॲज प्रार्थना बेरे ही पहिल्यांदाच अशा प्रकारे दिसतील असं मला वाटतंय. आणि सरांनी पण त्याला दुजोरा दिला होता की अशा प्रकारे आपण ते करू. तेवढीच तिने मेहनत पण घेतली आहे. आम्ही 1.5-2 वर्ष काम एकत्र करत होतो, तेव्हा तिची ताकद पण तेवढी आम्ही बघितली होती. तर तिचं ते ड्यू होतं ते सरांनी आणि गोष्टींनी दिलंय असं मला वाटतं. आता पुढे प्रेक्षकांना ती आवडेलच असं मला खात्री वाटते, कारण वेगळा विषय. परत रेशीमघाट आणि जर म्हणायचं झालं तर त्यात एक वेगळा रोल होता, त्यात रोमांस एक वेगळा होता. पण या निमित्तानं ती टीम पुन्हा एकदा चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र काम करते. हे माझं नशीब की पुन्हा या सगळ्यांना माझ्याबरोबर काम करावं असं वाटलं, म्हणून हा चित्रपट झाला. किती छान. श्रेया सर, हे आणखीन गाण्याबद्दल हे विचारेन, जिथे गाण्याचा बाप असं ते तुम्ही हे करून गाण्याची आई असं हे करत ते गाणं सादर केलं, तो पण मला थॉट विचार, कारण बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या टिपण्यासारख्या आहेत. मला वाटतं ते चित्रपटाची तुम्ही बऱ्याच गोष्टींमध्ये ते केलं असणार. हा, म्हणजे युजली आपण असं म्हणतो ना की अरे बाप सिनेमा आहे, बाप गाणं आहे, बाप काम केलंय. युजली असं नेहमी बाप हे आहे असं म्हटलं जातं, यु नो. की म्हणजे बाप काम केलं. सो हायेस्ट काय असेल तर मला वाटतं आपण बाप असं तो शब्द वापरतो, यु नो. सो पण खरंच म्हणजे तसं असतं का? कारण आईपेक्षा मोठं काय आहे, यु नो. म्हणजे निसर्गाला पण आपण आई म्हणतो, यु नो. सो आईपेक्षा खरंच मोठं काय आहे? काहीच नसू शकतं, इज व्हॉट आय फेल्ड. म्हणून मग आम्ही म्हटलं नाही, युजली गाणं येतं प्रत्येकाला, त्यांचं गाणं, त्यांची कलाकृती अशी वाटते की बाबा बेस्ट आहे, आणि त्याला एक टर्म दिली जाते की बाप गाणं झालंय किंवा बाप परफॉर्मन्स झालाय. सो मी म्हटलं की नाही यार, यु नो, मला असं वाटतं की ठीक आहे, गाण्यांचा बाप बोलून मग ते कट करून गाण्यांची आई, यु नो. सो दॅट वॉज अ थॉट, सिम्पल. आणि जे म्हणजे हे आमच्याकडनं प्रयत्न आहे प्रत्येकाचा, त्यांच्याकडनं वेगवेगळा आईला काय म्हणतात प्रेम करायचा किंवा आईबद्दल म्हणायचा, सांगायचा एक वेगळा प्रयत्न असतो. सो आमच्याकडनं हा एक प्रयत्न आहे की आपल्याच आईला नाही, आईला इन जनरल तो ड्यू तिचा मिळाला पाहिजे. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडनं, लाईक आय सेड, की आपण करू शकलो तर त्यांनी जे बघणार आहे, जर तुला जसं ती गोष्ट भावली, यु नो, आय एम शुअर की खूप महिला अशा असतील, स्त्रिया असतील, आया असतील, ज्यांनी ती गोष्ट नोटीस केली असेल, त्यांना सुद्धा ती आवडली असेल. आणि तेच हवं आहे ना. म्हणजे ॲट दी एंड ऑफ द डे तुम्ही करता सगळं
तुमच्या प्रेक्षकांना ते आवडावं म्हणून. खरंय. पण जेव्हा दोघं एकत्र काम करते एका चित्रपटाच्या निमित्तानं, जसं कलाकारी सांगतायत, तो बॅलन्स दोघंही साधण्याचा प्रयत्न करतात. एक काहीतरी बघते तर दुसरी धुरा दीप्तीताई सांभाळते. हा जो काही बॅलन्स आहे तुमच्यासाठी तो कशा पद्धतीनं असतो? तुम्ही दोघं ते कसं कोऑर्डिनेट करत असतात? आमच्यात म्हणजे आम्ही सुरुवातीला जे पहिलं प्रोडक्शन जेव्हा केलं होतं सनई चौघडे, तेव्हा आमचे एक म्हणजे मोठ्या भावासारखे आहेत ते संजय दादा आम्ही म्हणतो त्यांना. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की सुभाषजींनी तुमच्यावर ही जबाबदारी टाकली आहे सनई चौघडे प्रोड्यूस करायची आणि तुम्ही दोघं एकत्रितपणे करणार आहात. पण ॲट द एंड ऑफ द डे जेव्हा एकत्र काम कराल तेव्हा सगळ्या गोष्टी काही चांगल्याच होणार नाही, वादविवाद पण तुमच्यात होतील. तर ते तुम्ही आत्तापासून ती गोष्ट सांभाळली पाहिजे की हे जे कामानिमित्त जे आहे ना ते तिथेच सोडायचं आणि मग घरी जाताना ते विसरून जायचं आणि घरी जायचं. उद्या आल्यावर परत तुम्ही त्याच्यावर डिस्कशन जे काय ते करा. सो तो एक मुद्दा डेफिनेटली पहिल्या दिवसापासून डोक्यात होता की हे काम आहे, हे आपलं काम आहे, हे आपलं आयुष्य नाही, ते आपण जरा वेगळं करूया. ओके. आणि जेव्हा आपण सेटवर असू तिथले जे काही डिफरन्सेस आहेत ते तिथेच ठेवू आणि घरी जाऊ. आणि मग पोस्टर बॉईजच्या वेळेला असं झालं की मी जास्त क्रिएटिव्हकडे लक्ष देईन, तू जास्त ॲडमिन आणि फिनान्सेसकडे लक्ष दे. सो जेव्हा काही प्रोडक्शन रिलेटेड असतं, जेव्हा आम्हाला एक्स्ट्रा कुठल्या गोष्टीसाठी बजेट हवं असतं, तेव्हा जरी मला ते माहिती असलं की काय आहे, तरी मी ॲज अ क्रिएटिव्ह पर्सन मी तिला सांगतो की हे आहे, हे बजेट आपण करू शकतो का, किंवा हे जास्त बजेट आपण इकडे वाढवू शकतो का. आणि देन दॅट इज हर कॉल. मग त्याच्यामध्ये मी इंटरफिअर करत नाही. ऑब्व्हियसली तिला पण असं वाटतं की नाही, श्रेयसला जर काही गोष्ट हवी आहे तर आपण काही ना काहीतरी मॅनेज करू, यु नो, बट दॅट इज हर कॉल. सो तिचं जे डिसिजन आहे आय लिव्ह इट अप टू हर. जे माझं डिसिजन आहे शी लिव्ज इट अप टू मी. आणि दॅट इज हाऊ वी ट्राय टू मेंटेन, यु नो. सो तुम्ही ते कसं तुमच्या थ्रूही ऐकायचं आहे आम्हाला तो बॅलन्स. सो लाईक श्रेयस सेड की आम्ही डिमार्केट करून घेतलेलं आहे. क्रिएटिव्समध्ये मी जास्त इंटरफिअर करत नाही आणि बजेट्समध्ये श्रेयस करत नाही. म्हणजे अगेन आय हॅव लर्न माझं इंट्रोडक्शन इन फिल्म्स हॅज बिन थ्रू हिम, यु नो. सो मला काही हे आधी माहिती नव्हतं की हाऊ दीज थिंग्स वर्क. मी क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहे बाय प्रोफेशन ॲक्च्युली. तर सो वॉट एव्हर आय हॅव लर्न फ्रॉम हिम. ओके. तर ही ऑलवेज सेज की अ फिल्म नेवर गोज रॉंग, इट्स द बजेट विच गोज रॉंग. आणि ते मला पटलं आहे खूप, यु नो. सो प्रत्येक फिल्मचं एक बजेट असतं, वी गो बाय दॅट. सो यावेळेला ऑल्सो आय टोल्ड हिम की ह्याच्यामध्ये तुम्हाला बसवायचं आहे, आता हाऊ यू डू इट इज युअर प्रॉब्लेम, यु नो. सो वी डिमार्केटेड त्याच्यामुळे. आणि तसे वादविवाद आमच्यात कमी होतात. म्हणजे रिअली आय जस्ट डोंट टॉक टू हिम. बट नो, जोक्स अपार्ट. पण we've learned over all these years की तेव्हाचा विषय तेव्हा संपवायचा अँड यू मूव्ह ऑन इन लाईफ. पण 2 वर्षापूर्वी जे काही घडलं, अर्थात सगळेच इमोशनल झाले होते त्याच्यावर भरभरून, त्याबद्दल मी फार विचारणार नाही. पण त्या ह्याच्यानंतर खूप घट्ट झालंय आणखीन नातं, किंवा टाइम स्पेंड करणं असेल, किंवा आता कामाच्या निमित्तानं आणखीन थॉट शेअरिंग असेल, एकमेकांबद्दलचे विचार असेल, किंवा क्रिएटिव्ह प्रोसेस असेल, या सगळ्यामध्ये जास्तीत जास्त गोष्टी तुम्ही आणखीन मोठ्या प्रमाणात करू लागलाय? मला असं वाटतं, यू करेक्ट मी इफ आय एम रॉंग, पण मी मागे आय वॉज टॉकिंग टू समवन अबाउट दिस, यु नो, इन वन ऑफ द वीकर मोमेंट्स. आणि दॅट पर्सन सेड की असं काहीतरी झाल्यावर यू स्टार्ट व्हॅल्युईंग दॅट पर्सन मोर. पण मला असं वाटतं आय हॅव ऑलवेज व्हॅल्यूड हिम, यु नो. इट्स नॉट, आय डिडंट नीड दॅट इन्सिडेंट टू व्हॅल्यू हिम मोर, यु नो. So I don't think relationship wise much has changed. I don't know, you must have another take on it. नाही, रिलेशनशिप वाईज ती म्हणाली त्याप्रमाणे असं काय म्हणजे फार बदललं नाही आहे. कारण ते आधीपासूनच तसं होतं ते नातं. माझ्या प्रायोरिटीज बदलल्या. म्हणजे माझ्या त्या इन्सिडेंटपर्यंत माझ्यासाठी माझं काम, माझ्या फिल्म्स वगैरे वगैरे खूप जास्त आपण असं नेहमी मी म्हणायचो की नाही फॅमिलीला क्वालिटी टाईम, पण तसं होत नाही.
आपण तुम्ही तो कामामध्ये एकदा तुम्ही घुसलात की मग तुम्ही किती तास काय करताय त्याकडे मग फॅमिलीकडे खूप दुर्लक्ष केलं जायचं बरोबर. त्याच्या आधीपर्यंत. पण तो एक इन्सिडेंट म्हणजे आय ओपनर होता खरं तर माझ्यासाठी. आणि असं कोणाबरोबर घडू नये की ती जाणीव होण्यासाठी की तुमची फॅमिली सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. तुमचं काम आहे, तुमचं काम आहे, ते होत राहील. ते आज नाही झालं उद्या होईल, उद्या नाही झालं परवा होईल. पण तुमची फॅमिली, त्यांच्याबरोबरचे ते क्षण, त्यांना हवा असणारा वेळ, त्यांना जे मांडायचे ते मुद्दे वगैरे, हे सगळं जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि बाय चॉईस तुम्ही ते निवडलं आहे ना, सो तुमची जबाबदारी बनते की तुम्ही तुमच्या फॅमिलीला तेवढा वेळ दिलाच पाहिजे. त्यांना त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलंच पाहिजे. तुमची मुलं आज जेव्हा मोठी होत आहेत, वेळ इतका पटकन जातो की आत्ता ती बोबड्या ह्याच्यात काही बोलायची ती आता स्पष्ट की डॅडा नाही डॅडा वगैरे असं जेव्हा हो असं जेव्हा काय तुमच्या समोर येतं तेव्हा इतका पटकन जातोय तो वेळ. त्यामुळे ते क्षण तुमचे जगणं खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही मिस कराल त्याच्यानंतर. ती एकदा मुलं मोठी झाली की मग त्यांना त्यांचं आयुष्य असतं, ते त्यांची कामं करायला लागतात, मग तुम्ही मिस कराल हे सगळं. सो हे क्षण आहेत ते तुमचे जगणं, त्याच्या पलीकडे अजून खरं तर काय नसतं आयुष्यामध्ये. वा. पण मला वाटतं या चित्रपटाच्या निमित्तानं तुम्ही पण त्या गाण्याच्या निमित्तानं आम्हाला दिसलाय. म्हणजे तिथे तो एक शॉट आहे पुन्हा एकदा श्रेयस तळपदे आहेत. तर या चित्रपटात जेव्हा आपण निर्मितीमध्ये आहोत आणि त्या गाण्यासाठी काम करणं ते काय होतं तुमच्यासाठी? कारण ते गाणं स्पेशल आहे फार आणि तुम्ही सगळ्यात आधी आउट होई. आणि सी काही झालं तरी तुमच्यातला ऍक्टर तर तो असतोच. आणि कुठे ना कुठेतरी त्या सिनेमाच्या निमित्ताने तुम्हाला यू वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ इट ऑन कॅमेरा सो त्यामुळे मला असं वाटलं की जेव्हा ते गाणं सगळं झालं तेव्हा सुरुवातीपासून असं ठरलं होतं की नाही यू हॅव टू बी अ पार्ट ऑफ इट. श्रेयस तू पण ह्याच्यामध्ये असायला पाहिजे वगैरे. सो तसंच आहे. आणि ते तुमचं गाणं आहे. बऱ्याचदा बऱ्याच मित्रांसाठी तुम्ही त्यांचं काहीतरी असतं. तेव्हा आय रिमेंबर म्हणजे नगेश कुकनूर त्यांनी पण एक गाणं आम्हाला येऊन ऐकवलं होतं. त्यांची एक फिल्म होती आशा आहे नावाची. ते गाणं ऐकवलं होतं आणि ते इतकं आवडलं आम्हाला दोघांना की मी तेव्हा सांगितलं होतं मला या गाण्यामध्ये असायचंच आहे काही करून. सो हक्कानी ती गोष्ट तेव्हा सांगितली होती आणि त्यांनी ते त्यावेळेला सांगितलं की नाही. आणि ते गाणं मग माझ्यावर शूट झालं होतं. सो आय थिंक तुम्हाला काही गोष्टी ॲज अन ॲक्टर तुम्हाला वाटतं की नाही मला कुठेतरी या गोष्टीचा भाग व्हायचा आहे. आणि मग तुम्ही जागा शोधता की कुठे होऊ शकेल. पण तो अर्थात पूर्ण चित्रपट आहे पण ती फ्रेम सेट करणं जेव्हा श्रेयस तळपदे दीप्ती एका फ्रेम मध्ये येतात त्या गाण्याच्या निमित्तानं मला तर खूप भरून आलं होतं तेव्हा जेव्हा मी त्यांना बघितलं दोघांनाही. तर म्हणजे खरं सांगायचं मोठा भाऊ आणि वहिनी समोर दिसत आहे तसं मला फिलिंग येत गेलं. ते आधी नव्हतं पण ते हळूहळू येत गेलं बिकॉज त्यांनी ज्या गोष्टी केल्या आहेत आणि सांभाळून घेतलंय सगळ्याच गोष्टीमध्ये तर ते येत गेलं. जेव्हा मी ती फ्रेम बघितली तेव्हा भरून पावल्यासारखं झालं. आणि आमची छोटू पण आहे त्याच्यामध्ये, मायरा 2 छोटू आहे. मायरा पण आहे आणि आद्या पण आहे. त्यामुळे तिन्ही पण नववारी साडी नेसून अगदी मला करायचंय अशा ह्याच्यात. कारण ती तशी मला कॅमेरासमोर यायची अशी नाही आहे ती जेवढं मी ओळखतो. तर त्यामुळे मला पण खूप बरं वाटलं की तिने स्वतःहून येऊन ती तयार झाली आणि ती खूप चांगली डान्स पण खूप चांगला करते. खूपच क्रिएटिव्ह आहे ती जेवढं मी तिला बघितलं तेवढं. आणि तिने पण खूप प्रेमाने ते सगळं केलं. सगळं आमच्या एवढं तामझाम होता सगळा आणि ती सगळं व्यवस्थित ते रिहर्सल करून मी करते म्हणून केलं. मला खूपच बरं वाटलं. पण असं म्हणजे कलाकारांशी मी बोलत होते म्हणजे प्रार्थना असेल जितू सर असतील अभिजित असेल सगळी कास्ट भरभरून बोलते दोघांबद्दल कौतुक करते. अर्थात एक टास्क मास्टर असेल तर एक प्रेम देणारी आई आहे अशी या सगळ्या गोष्टी आहेतच. तुमच्यासाठी या सगळ्यांसोबत काम करणं अर्थात अगेन विथ प्रार्थना सिरियल नंतर तुम्ही पण एक वेगळा रोल यावेळेस. नाही एकतर म्हणजे प्रेम आहे त्या सगळ्यांचं. आणि मला म्हणजे थिएटरपासून आमची ही शिकवण आहे की एकटा माणूस कधी काही करू शकत नाही. आणि त्याला त्याची टीम बरोबर असावीच लागते.
कोणीही आज जो आपल्याला असा दिसतोय की हा खूप मोठा झाला आहे किंवा त्यांनी काहीतरी अचीव केलं आहे, त्या माणसाने एकट्याने काहीच अचीव केलेलं नाही. त्याच्याबरोबर खूप लोक जोडली जातात, ते काम करत असतात, ते त्याला सहकार्य करतात, सहभाग देतात, तेव्हा तो माणूस तिकडे पोहोचतो. सो ती टीम खूप महत्त्वाची आहे. आणि आमचं असं जेव्हा सिनेमाचं सगळं ठरलं तेव्हा असं एक होतं की आपण हा प्रोसेस ना एन्जॉय केला पाहिजे. सिनेमा आपण वर्षातनं एकदा बनवतो किंवा 3-4 वर्षांनी एक आपण सिनेमा प्रोड्यूस करतो, डिरेक्ट करणार आहे पहिलाच सिनेमा. एन्जॉय केलं पाहिजे. त्यामुळे माणसं पण आपल्याबरोबर जी जोडली गेली पाहिजेत ना, ती अशी असतील की जी मजा करतील आपल्याबरोबर. उगाचच फार टँट्रम्स किंवा किचकिच नको आहे आपल्याला. हॅव्हिंग सेड दॅट, प्रार्थनाबरोबर 1-1.5 वर्ष काम केल्यानंतर तिची स्ट्रेंथ काय आहे आणि तिचे विकनेसेस काय आहेत हे दोन्ही आम्हाला माहिती होतं. ओके, म्हणजे विकनेसेसपेक्षा मग त्या स्ट्रेंथवर आपण कसं काम जास्त करू शकतो. जी तिची सिन्सिअरिटी तिची स्ट्रेंथ आहे. मेहनत करायची तयारी आणि मेहनत करणं तिची स्ट्रेंथ आहे. ओके, आजपर्यंत तिने अशा पद्धतीचा रोल केला आहे का? नाही केलेला. मग असा रोल जेव्हा एखाद्या ॲक्टरला मिळतो तेव्हा तो काय करू शकतो, किती मेहनत करेल, काय त्याच्यासाठी कॉम्प्रोमाइजेस करेल, ॲडजस्टमेंट्स करेल, हे माहिती होतं. सो देन आय वूड रादर वर्क विथ समवन जिला भूक आहे ते सिद्ध करायची. तिच्यापैकी दुसरं कोणी अजून बेटर ॲक्ट्रेसेस आहेत का? डेफिनेटली आहेत. पण कदाचित त्यांच्यामध्ये एवढीच भूक असेल का? तर मी साशंक आहे. हिच्यामध्ये जी भूक होती परफॉर्म करायची ती वेगळीच होती. आणि मग रिहर्सल्सपासून ते परफॉर्मन्स, मग अजय जसं जसं तिला सांगत होता ते तसं तसं ती उतरवायचा तिकडे प्रयत्न करत होती. आणि त्याच्यात मजा आहे ना, त्याच्यात गंमत आहे. जेव्हा तुम्ही ॲक्टरला बघता की मेहनत चालली आहे समोर. सेम गोज विथ अभिजित ऑल्सो. आणि जितू तर म्हणजे जितू पहिल्या दिवशी मुंबईत आला तेव्हापासून आमची ओळख आणि आमची मैत्री आहे. त्यामुळे जितू पण काय करू शकतो, त्याचा प्रेझेन्सनी तो काय करू शकतो हे आम्हाला माहिती आहे. त्या कॅरेक्टरमध्ये जे हवं होतं त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी ते त्यांनी आम्ही सांगण्यापेक्षा त्यांनी नंतर काय व्हॅल्यू ॲडिशन केली आहे हे वेगळंच आहे. आणि सेम गोज विथ अभिजित की त्याची आम्हाला हवा होता की नाही इथे तिला तिच्या कॅरेक्टरला मदत करणारा एक गुड बॉय, जो एक शिस्तबद्ध चांगला माणूस, चांगला इन्स्पेक्टर जो तिला मदत करतोय या सगळ्या गोष्टीमध्ये. त्याच्याबरोबर पुढे काय होतं, हे 2 इन्स्पेक्टर जेव्हा समोरासमोर त्यांची वेगळीच रायव्हलरी चालू आहे, त्यांची टशन एक वेगळीच चालू आहे, त्यांच्यात काय चालू आहे. आणि मग हा सिन्सिअर माणूस जेव्हा अशा सिच्युएशनमध्ये अडकला जातो, ओके, तेव्हा तो काय करतो. सो ते सगळं त्यांच्याकडनं जे मिळत गेलं ते खूप मोठं व्हॅल्यू ॲडिशन होतं. म्हणजे आम्ही जो विचार केला होता त्याच्यापेक्षा जेव्हा जास्त तुमचं पडद्यावर उतरत जातं ना, तर त्याच्यावर मोठं सॅटिस्फॅक्शन मला वाटतं डिरेक्टरला आणि प्रोड्युसरला कुठलंही नसू शकतं. जाणवतंय. पण अर्थात तुम्ही या चित्रपटात अभिनय नाही करत आहात, पण जेव्हा केव्हा अभिनय करतात श्रेयस दादा, तर त्यावेळेस काय असते, एखादी गोष्ट असते आपण जवळची व्यक्ती असतो ना, तर आपण ती गोष्ट हेरतो. तुम्हाला काय वाटतो प्लस पॉईंट त्यांच्या ह्याच्यातलं, जो कुठल्या दिग्दर्शकाला ही हेरता नाही आलाय पण तुम्हाला वाटतं की हेही श्रेयस करू शकेल, किंवा ते दीप्ती मॅमकडून मला ऐकायचं ते आज? नाही, असं तर मला नाही वाटत आहे की झालंय की कुठल्या डिरेक्टरला हे समजलेलं नाही आहे. बिकॉज आय हॅव सीन माझी तुझी रेशीम गाठच्या वेळेला पण द वे अजय यूज टू हँडल श्रेयस, इन द सेन्स दॅट समजावून त्यांची जी पद्धत आहे ना अजयची, ही करून दाखवणं, जेव्हा ते सांगतात तेव्हा गोष्टी अशा समोर उभ्या राहतात, ऑल ऑफ दॅट. सो आय डोंट थिंक सो की पीपल हॅव नॉट अंडरस्टूड दॅट और डिरेक्टर्स हॅव नॉट. पण आय जेन्युअनली फील की श्रेयस इज अ व्हेरी सिन्सिअर ॲक्टर. आणि मग एका शब्दात जर का ते मला सांगायचं झालं तर आय वुड से सिन्सिअरिटी ऑलवेज. सो नो मॅटर व्हॉट ही डज, ही इज अ व्हेरी गुड ॲक्टर. म्हणजे आय वॉन्ट टू से मोर बट आय कांट, बिकॉज मला घरी जाऊन म्हणेल की तूच काय बोलत राहिली. पण त्याआधी मला एवढं सांगायचं नाही, मी पर्सनली तुम्ही मला विचाराल तर आय एम नॉट अ गुड ॲक्टर. आय एम नॉट अ गुड ॲक्टर जेन्युइनली. येस, सिन्सिअरिटी येस आहे, बट आय एम नॉट अ गुड ॲक्टर. ओके, मला खूप लोक सपोर्ट करत असतात,
खूप सी ॲक्टर तुम्ही चांगलं वाटतं कारण समोरचा माणूस रिॲक्ट चांगलं करतो. सो मला डिरेक्टर्स चांगले मिळालेत आजपर्यंत आयुष्यामध्ये, मला टीम खूप चांगली मिळाली आहे को ॲक्टर्सची, आणि त्याच्यामुळे तुमचं काम ऑटोमॅटिकली असं एका स्तराला पोचतं. पर्सनली आय डोंट थिंक आय एम अ गुड ॲक्टर. बापरे. नाही, मला असं नाही वाटत. काय आहे की हे त्यांचं मोठेपण आहे, त्यांचं बोलणं वगैरे वगैरे सगळं, पण त्यांचं ड्यू आहे. अजून खूप वेगवेगळ्या प्रकारचे रोल किंवा वेगवेगळ्या भूमिका त्या करू शकतात ज्या त्यांना मिळायलाच हव्या असं मला वाटतं. प्रेम आहे म्हणून नाही, मी जवळून बघितलंय कारण मी पण पहिल्यांदाच काम केलं, तेव्हा मला पण त्यावेळेस टेन्शन होतं की अरे बापरे आता कसं काम करायचं, आता काय सांगायचं की नाही, की पटतंय की नाही. पण पहिल्या दिवसापासून तो माणूस 8:30 वाजता सेटवरती यायचा, तयार होऊन 9:15ला मला सांगितलं असतं मी रेडी आहे, आणि ते शेवटपर्यंत होतं. हे खूप कमी लोकांमध्ये, आणि आत्ताच्या नवीन पिढीने तर हे अनुकरण करायलाच पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांना मराठीमध्ये अजून बरेच रोल ड्यू आहेत आणि त्यांना ते मिळायलाच पाहिजे असं मला वाटतं, अगदी प्रामाणिकपणे. तोच प्रामाणिकपणा, तीच सिन्सिअरिटी जी आहे अभिनेता म्हणून मला वाटतं निर्मिती क्षेत्रातही तुम्ही आणताय, आणि त्याच्यामुळे मला वाटतं असे छान उत्तमोत्तम चित्रपट जे आहेत ते तुम्ही घेऊन येता. मर्दिनीच्या बाबतीतही तेच होऊ दे, यश मिळू दे, यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.